नमस्कार मित्र मैत्रिणींनो, जय श्रीराम, जय बजरंगबली, जय शिवराय। या आहेत नाशिकच्या महिला शरीर सौष्ठवपटू सौ गायत्री पाटील। प्रेग्नन्सी नंतर वाढलेल्या वजनामुळे 2017 मध्ये त्यांना टीबी व अस्थमा या आजारानं ग्रासलं होतं। चालताना, पायऱ्या चढताना थकवा जाणवायचा। वाढलेल्या शरीरयष्टीमुळे त्यांना काही जणांचे टोमणे सुद्धा सहन करावे लागले। या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी गायत्री पाटील यांनी अखेर जिम जॉईन करण्याचा निर्णय घेतला। मिस्टर युनिव्हर्स या शरीर सौष्ठव स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारे शरीर सौष्ठवपटू श्री मयूर देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली गायत्री पाटील यांनी जिम मध्ये तासनतास व्यायाम करून वाढलेलं वजन कमी केलं आणि स्वतःच्या शरीरयष्टीत फार मोठा बदल घडवून आणला। गायत्री पाटील यांनी आपल्या कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे एका पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सहभाग नोंदवला होता। विशेष म्हणजे वजन कमी करण्याच्या हेतून जिम मध्ये टाकलेलं पाऊल आपोआप शरीर सौष्ठव क्षेत्राकडे वळाली। ज्या क्षेत्रात पुरुषांचा दबदबा आहे अशा शरीर सौष्ठव स्पर्धेच्या स्टेजवर स्वतःला परफॉर्म करणं हे गायत्री पाटील यांच्यासाठी मोठं आव्हान होतं। आयुष्यातील पहिल्या शरीर सौष्ठव स्पर्धेतील अनुभवामुळे गायत्री पाटील यांना या क्षेत्राची गोडी निर्माण झाली। सकस आहार व नित्य नियमानं जिम मधील व्यायाम यामुळे गायत्री पाटील यांची जीवनशैलीच बदलून गेली। अभिमानास्पद बाब म्हणजे उत्तर महाराष्ट्र श्री, नाशिक श्री या किताबावर देखील गायत्री पाटील यांनी नाव कोरलंय। राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धांमध्ये देखील विशेष नैपुण्य त्यांनी प्राप्त केले। राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर शरीर सौष्ठव स्पर्धेच्या माध्यमातून नाशिक शहराचं नाव उंचावण्याचं पाटील यांचं ध्येय आहे। 16 वर्षांची मुलगी व 8 वर्षांचा मुलगा अशी 2 अपत्य पाटील यांना आहे। तर मित्र मैत्रिणींनो, सौ गायत्री पाटील यांची ही कहाणी आपल्याला कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहून पाठवा।